तर मंडळी आज आम्ही चाललो ट्रेकिंगला. ट्रेकिंग तर अशा खूप केल्यात आम्ही, पण आज जी ट्रेकिंग करणार आहोत जंगलात जाणार आहोत आणि तिथे वस्ती करणार आहोत. आणि बाकी एवढ्या दिवस जे ट्रेकिंग करत होतो तेव्हा आम्ही रिटर्न येत होतो, पण आजच्या ट्रेकिंगमध्ये जंगलात जिथं भुताडकी एरिया आहे, प्राणी पण आहेत, अशा ठिकाणी आज आम्ही ट्रेकिंग करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घेऊ. वाल झालं टाकून तुझं एवढा अर्धाच पट्टा टाकलास काय? अर्धा पट्टा टाकला शो नाही टाकला सगळा संपूर्ण माल टाकला. हा काय चालत. बेनतस काय मांडवलीवर उलट जास्त भारी होता ना असा ऐक समजलंय. इटा इथं तुझी रास हानाची लावायची त्यात काय. तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि आपल्याला खूप अंतर अजून चालायचं आहे. जवळपास 1 तास चालत जायचं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या पाऊल उचलायला लागतील. तर मंडळी पाहू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि नजारा बघा. जिकडे तिकडे लोक शेतात काम करताना दिसतात आपल्याला. पाहू शकता तुम्ही. सूर्योदय होत आहे आणि नजारा पाहू शकता तुम्ही. तिथलाच वापरायचा नाही उलट. मग यांना नाही सांगून समजा पारवली तिथलाच पाणी पितात. अरे पण ती ऐकतय. तुला काय बनवायचं बघ. पाणी कमी झाला. गावाशी होता कोण आहे? 25 आहेत. आलं धरणं मला फोन केला. दुसरा कोण? तू पाणी कुठचे आला रे? हा पाणी त्या शेतातून येतंय. आता इथं शेतावर राहणारी लोक आहेत ना, ती पाणी इथूनच पितात पूर्वीपासून. पूर्वीपासून जी शेतीवर इथं वस्तीलाच राहतात, वाड्यांवर वस्तीला राहतात, ते पाणी ह्याच पितात. हाच पाणी पितात. एकदम क्लिअर आहे. आणि पहिलेच्या काळात कुठं या नल बिल होतं. आताच आपण फिल्टर आरो पाणी पिण्यासाठी.
आणि इथं भात पण एक होता मग भारीच रे. हे बाया. आणि मंडळी जिथे पाणी असतो तिथं बायांचं स्थान हे असतंच. पाहू शकता तुम्ही, कोणतरी इथे हार टाकला होता. हे लोकेशन कसं वाटलं तुला? लोकेशन मेन गोष्ट व्ह्यू दाखवा ना सगळ्यांना. व्ह्यू कडे आता सूर्य आताच मावळलाय, घेतला मग व्ह्यू एक नंबर बेस्ट हो. म्हणजे मला वाटला काय हाय म्हणजे बर्थडेच्या दिवशी म्हणून एक नंबर सेलिब्रेशन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बंटा नाकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावांनो. काय भाई दोस्ता काय भावा काय नाही काय नाव देतो. हा ठीक आहे घे. हा ठीक आहे. चिप टाकू घे त्याच्यात. सगळं तयार झालं. नाही बस ओके बसला बसला. अरे तू कसा टोप बसेल तुला. हे करा हो पण हे करायला लागतं. मशीन चालू होईल आणि आपलं बॉर्डर टाकायचं शेर समजलं. तो उसर मग त्यान शेर टाकलं ते काय चालू आणि आपला चालू बाहेर आणते त्यान काय जमाचं नाही शेर टाकू आखी काय 2-3 पीस कर आपलं मोर तुला मोराला तर पाणी पर्यंत धाव नको तुला. अरे धर. मंडळी व्ह्यू बघू शकता. जिकडे तिकडे नजर लावाल तिकडे व्ह्यू भारीच आहे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण अशी झाडी आहे, मध्येच वाहणारं पाणी आहे. आणि आमची गँग पाहू शकता पूर्ण म्हणजे अशी तयारी फुल चाललेली आहे. मंडळी पाहू शकता झोपण्यासाठी पण लोकेशन भारी आहे. कुठे पण झोपा, मस्त एकदम जागा आहे अशी. मंडळी हे पाहू शकता, याला बोसकी म्हणतात. जेव्हा वाहतं पाणी असतं तेव्हा वर चढणारी मच्छी असतो आणि खाली उतरणारी मच्छी असते. ही दोन्ही मच्छी असते. दोन्ही बाजूंची चढणारी मच्छी असतं ती त्या बोसकीमध्ये म्हणजे एक जाळं असतं. आता समोर दिसते खाली असा एक थोडाफार असा खड्डा बनवला असतो आणि त्याला जाळं अडकवलेलं असतं आणि त्या जाळामध्ये मग मच्छी बसली जाते. त्या बोसकी म्हणतात. पाय पण सुरीच नाही. काय पायांची काय रेसिपी आहे? पाया सूप बनवायचा आहे दादा. बेकारच भाई. काय अजून एक कोयता पाहिजे असलं तर बरोबर आहे का? स्पेशल इलेक्ट्रिशियन बोलवलं का लाईटीसाठी? इलेक्ट्रिशियन काय वस्तू आहे पाणी आणण्यासारखं काय लाकडं आणा गेलं ते काय आहे निघूत बरोबर. पाणी आणण्यासारखी वस्तू स्नॅप कला टाकतं. गावात जरा आपला यो आहे यो गावात मामा तो नको. खरं तर मंडळी अजून पुढे आम्हाला जायचं होतं, पण आमच्याच मेंबर्सनी काही जणांनी म्हणजे ती जागा फिक्स केली म्हणून आम्ही तिथेच थांबलो. पुढे सुद्धा खूप छान असं लोकेशन होतं. अशाच पद्धतीचं कातल होतं आणि पाणीही तेच होतं. लाकडांची अरेंजमेंट चालली सध्या, कारण लाकडं आम्हाला थोडीच भेटली होती, घरून घेऊन आलो होतो. तेवढी काय लाकडं पुरण्यापुरती नव्हती म्हणून इकडे आलो लाकडांना. पाहू शकता मंडळी, एकदम जंगली इलाका आहे. आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की पूर्वीपासून इकडं म्हणजे एकदम भुताडकी एरिया आहे आणि प्राणीही कुठल्या प्रकारचे येऊ शकतात काही सांगता येत नाही. मागे महिन्यापूर्वी बोंबाटा आला होता की इकडे 2-3 बकऱ्या अशा वाघाने खाल्ल्या, म्हणून इथे झोपायला वस्ती करायला पण तेवढीच रिस्क वाटतोय.
तर मंडळी पाहू शकता तुम्ही, खतरनाक एकदम वातावरण. वर पाहू शकता थोडासा असा टोकावर दिसतोय बघा, तो धरणाचं म्हणजे तो धरणासाठी काढलेला कालवा आहे. पुढे वर बांध दिसतो, तो आता थोडासा त्याच्या वर दिसतो बघा बांध. तिथे धरणाचं बांधकाम जवळपास 10 वर्ष झाले असतील, बांधकाम सुरू झालं 10-12 वर्ष. तर शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम आहेत, पैशांचं म्हणजे जमिनीचा काहीतरी भाव कमी जास्त आहे, त्याच्यामुळं ते थांबलेलं आहे. आणि त्याच्यात थोडाफार काहीतरी घोटाळा पण आहे, त्याच्यामुळे ते काम पूर्णतः थांबलेलं आहे. पुढे गेल्यावर नजारा एकदम भारी आहे. बाळगंगा धरण असे धरणाचं नाव आहे. बघूया आता कधी धरणाचं काम पूर्ण होतं. झूम कर कडक रे. वरती ठेव. जाल बी लागायला पाहिजे होतं रे. मग जाल तो मजा नाही, फिशिंगला जरा मजा येते. कोणच्या पाय तोड तू कली होता नो या उजावरना पायानो त्या पायानो अरे तो ठेव. मनाला एक डायरेक्ट तोडला मी. अरे यो आता सांगतोय मी. टाकला नाही ना मटेरियल तयारी झाली. कौल फ्राय. कौल साफ करून घेते माऊ पहिला. बोला पण जरा भारीच भेटलाय. बोलाला साबण रीतीचा गावठी उपाय. गावठी उपाय. वागला बसली रीती सगळी कपली तुम्ही सांगायला तुला. बारीक माशांचं आहे ना. दिसतो ना फाटते. बरं. आजच्या कामाचा नाही इथला. जरासा गुदला रे फाटते लगेच. मासेच काढताना फाटते. हा बरं. बाबू बेस्ट. भारी आला. सुका आहे काय ग्रेव्हीचा आहे तो. सुका ग्रेव्हीचा तो बा टाकला तर लाल भरत घेऊ होईल टाकला. संकेत जमून असला तर जा घरा. तुला राग आला तू जा. राग आला असला फरक ना आठवण विसरलो. जाडा मी थोडं घेऊन ये. भातच बनवते बघ कसला ढवालते. भातच जसा काय ढवालते बघ. अंदाज असं नको. नदींचा असल रांधे हो बोल. बस बोला बस. पावबंदी रांधे आणि आलू घाटले असल्या मारतोय. आता नवीन पिढी आहे ना, सुरुवात करायची आहे त्यांना. आता जिम्मेदारी तुमच्यावरच आहे सगळी. यंग जनरेशन. गाण्यावर दाखर बघू. काय नाही हो चाललो आता खाली. मच्छर बहुत आहे खाली चाललो. अरे बाबा पलट फेल गेली. अजून त्याचा योग गेला असतो. 75 रुपये आणलं दुकानात 50 रुपये माहिती.
अरे लसूण काय एकच क्वालिटी लागण काय लागण काय शिंगा झाल्या ना आपल्या आता तयार. आता चिकन बनवतून भात बनवतून नंतर मग कौल फ्राय आणि आपलं काही असेल द्या टोप धुवून आणणार वॉटर जाऊ पाणी जाईल पाणी टाकू काय सर्वांना वास आला वास बघा मस्त वास आलाय. हेच पत्र बघ अजून वास येईल अजून आला वास काय स्वतः घालून दिले पाणी याच्या टाक ठेव मग बस मला कांदा ठेवा घरी कधी पेटलेलं माऊ पेटो पिशव्या घे एक दोन बारीकशा चिरक्या पाहिजे त्या चिरक्या आगी पेटवल्या का नाही आमुशिवाय गेम नाही व्हायचे. पावर 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 आताची चिंत्या करते तुझ्या गावात आण आरतीच्या गावात पटकन गवत ते काम तोडलं का बोलले फ्राय करताना माहिती मामू तुम्ही चुकीचा केला होतो का पेटली की नाही अरे पेटल्यावर तादला पर्यंत अरे आचार्य बिर्याणी मास्टर द्या करा. त्याला किती टाइम लागेल किती लांब डगर मारून पेटवली तू आहे बाबा अश्मयुगातली टेक्निक. एवढा टाइम झाला तर मास ते एके झालेला एक दोनच मास सगळं मलेच आहेत मले बरं मिळलं जेव्हा पुरा नाही तर परत जा हे काय रे लारू मेसूर आहे. हा चिकन आहे रेडीमेड क्या बोलते इसको मुंडेच बोलते इसको म्हणजे खारबीर नाही लागत काय काय याच्यात मसाला कुठला टाकायची गरज टाकते काहीतरी ते तुम्ही खाल्लेले ते बोललेस. आता काय नवीन पिढी आहे काय निघन त्याचा पत्ता नाही लागायचा. तुम्ही फक्त खावाचा पैसा आणि खाणे का इसमें कोई शक नाही. पैसा देखो तमाशा मग अगोदर बघलेच काय आयटम असला या असला काय बघायला भेटला पहिल्यांदाच बघतोय. नरम झालं
बारीक करा फ्रीज नसलं तर पूर्ण खराब होई असते फ्रीज मध्ये नसली तर खरा. किती दिवसात हे असतं अरे 6 महिने ठेवू शकतो असं वाटतं, पण लाईटी गेल्यावर खपला खावा फ्रीज मध्ये 6 महिने राहू शकतो. कुलिंगला जो कुलिंग कंडिशनला ठेवायचं नाही तर त्यांचा असा वरचा तो मासा बिसा निघा असेल रे आणि तो हे पण खराब होतो संध्याकाळचा म्हणजे उद्या काय हे ठेवू बस बस पुरल काय अरे पूर्ण भाई ते पीस बस घे. तुझ्या साईडला दाबलाय हे. ओके सगळं मटेरियल झालं टाकून आता अरे ठेवली धगभग आपल्याला लागते. तिखट मारू काय हळदीवर मारतो पहिला दिवस आणि मग थोडं पाणी टाक खाली. नाही तिखटावर मारायला लागेल आपला गरम तू हा काय ठेवला तो हा तो आज गरम पाणी धोरायचा मग पाणी खाली टाकायलाच लागेल तुला चिकल तुला हे खराब वापरले त्याच घ्या त्याला वापरता फुकट. हे बघा जर ते फिटरांना मदत कर मदत कर बोनलेस नक्की ना बोनलेस काय बोनलेस चिकन बोनलेस माली माली कोरियन मॉलासोबत आपण विस्तापूर रेसिपी विस्तापूर द्याकरच जसं लाडू आणि मेसूर वाटतं बघ मेसूरच वाटतं. अरे कसलेलं हे टेकू काय याला 17 बनवावं लागतील बस रे जास्त नको त्याला बोललेत ना सगळे. आता हे लाल झाल्यावर काढायचे असतात तोवर तरी काढायचे नाही. टेस्ट घेतलेली दिसतस. हा अनुभव घेतलाय ना याचा. कसे लागतात टेस्टला मस्त एकदम नंबर कडक होतात ते झाल्यावर ऑलराऊंडर आहे रे सगळी गाव मामूल लावतात कोणतरी लागते येत नाही मग काय रे साफ करणार एकच आहे इथे. साफ करणार तोडण्यात बनवण्यात एक्सपर्ट आहे. ते हारांचं असतं ते. हा ते त्यांचं तुकडं काय मांस असेल तो नको जास्त करू. जुगाड झाला फेवरट एवढ्या पत्त्यावाली वापर चांगली आहे चांगली नको खराब पण जल्लेली नाही शुभमंगल सईता टाकते तंदुरी मसाला टाक आपला याच्यात काय तो काय तंदुरी मसाला हे कौल फ्राय साठी कौल फ्राय का थांब जरा थांब 2 मिनिटं थांब सगळीकडे टाकून टाक नंतर घालू. तो आपण आणलेला तो सुका होता हे मग तो लाल लाल तिखट आणलेला का तुम्ही तो म्हणजे पुन्हा हा मम्मी पण काय लिंबू अजून टाकू साखर मिक्स लिंबू रसा कापणं टाकतो काप गुरु तुला कोणता आहे बघ तुझ्या लोक काप हात लिपवलेला नाही ना काप अरे दोन अरे आता वर आहे माझा निंबूचा आपण काय टाकतो. हे थोडा मीठ मार थोडा मार पत्रावली फुकट घालू ना नाही मसाला काय टाकलं मसाला नाही टाकला मसाला टाका मग लवकर काय आता
इकडे वाचायला इकडे बघ राजेश इकडे इथं असं उभं इथं असं उभं चांगला मस्त आहे की वाच तो मसाला लेट का टाकला आताचा? हे बघ राजे घे टेस्ट लो हल्ली आहे काय वेगळीच चव लागते. आणि खाल्यान शिंगा त्याला काय चव लागेल. लागते मीठ लागेल, गोड लागते. मीठ टाक गाई चव बघली तरी काय चव काय समजे नाही. ओके काय मसाला बसलाय मारलं काय ठेवते मसाला म्हणून चव बघता अरे ओके मी बघला समजलं लगेच 5 माणसं लागली टेस्ट बघायला. 5व्या माणसाने सांगला ओके. आग तेव्हा बाहेर ग्रेव्ही लागेल आधा एक नंबर एक लजाटा घेऊ पक्की ठेवलेली आहे. उजेडच नाही काय समोर करू पक्की आहे मामू नाही पण ते नाही पाणी धावलं नुसतं मग प्रवीण पाय टाकलेले फेरे मारून गेलं पेशाने. तरी यावालाच पाहिजे होतं तुला किती काय झालं चिंपर यावाला पाहिजे. काय दिसते मग काय माहिती यू टायमाला काय माहिती पण गेलो नाही म्हणजे असं यू केला नंतर दंभर येतील टायमाला त्या चिंबोऱ्या तुला कुठं असली तरी येणार आपल्याकडे आदत पण बस रास पाना नुसती पाना येते भाता हे आता एक काम करा नाही ना टाकला यार अरे नको सांगताना बोलतोय अरे नको सांगताना ते काय करशील सांग बाबा रे एक नंबर ना. त्याला येऊ दे भाई बिर्याणी येऊ दे ना का शिजते अजून आराम करा तयारी चालू आहे. आराम करतो थांबा एवढा होते थांबा चालला तरी काय मग बंटी बोलवलं नाही तुम्हाला झाले ठेवी होत नाही तशी बरोवली. अरे ये बघ कमीत नाही परत इकडं मग तेच बस करत तू आता बस कर तेल माझ्या पायावर तेल टाकलं. माझ्या पायावर तेल होला कोणत्या पाय काहीतरी हाय पाहिजे साहेब हा अरे एको दिदी जाऊ दे इथं काही हॉटेलला नाही तू आला असू हॉटेल एवढा अन्याय नाही करीत. झालं आली अजून निघत
बस झाला ए उजर पार मीठ टाक टाकला मी एवढा टाकलास मग बस झालं ते तुला कमी त्या घाटी म्हणून काय माहिती तुला होईल काय नाही पाहिजे तो आग कमी करा आग नको याला घे आता त्याच्या घाटी मार त्याच्या नको झाली आहे ती. काय नाही बस आहे. अरे त्याच्यावर दौरा प्रेशर पडेल तेवढी ती जाईल. फरक असते नाही तो 100 वाला पण माझा नसते लांब वाला तो 100 वाला तुम्ही उचल मी तू पॉलिसी टाकी होतो नाही तेला चेंज हा बस 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 ठीक डोचकी कापणं आत्राव कारली 4 काय घे तुझी मच्छी मी काय दिसतो पुन्हा वेन काय याच्या नाही काय नाही डाकू नाही हो सकते मग तू अंडा आहे त्याने खेकडा बारीकली हे गोमा तुझा खेकर आहेत गोमा जा तू डाकू गोमा जा तू जमा वरती जास्त चिकनचा थर मारू राईस पण आहे आणि योग पण आहे टाकू दे. वरती ठेवा लागेल संख्येत 2 थर तसंच हो रे माहित आहे मला. काय काय सुका खाय मस्त आला काम काय दर बघ गो कती पाहिजे बस काय बस जास्त होईल बस तिखट टाक अजून अरे सगळं मसाला टाक बरोबर खाते काय बरोबर चिंबोरे असतात बोललो ना तुला चिंबोरे चिंबोर डाकू सांगेल चिंबोर सांगले हाताला जास्त लागते ती अरे बस बाबा जास्त हलत ना तिखट बोलली जास्त चिंबोरी बुदली वासाल तर म्हणजे कवटी तिची बस नाही नाही मामा हाय काय मामू स्वराचा नाही चप्पल आली असं त्याने आव हात कसला टाकला डुबुक तर राहील ती दुसरी आर्मी मॅन बेकारच रे काय आहे नाही नाही तिथं हाय हाय नाही नाही ती येईल धाबा नंतर इथं साईडला टाकून द्यावं आणि वाजवलं पाणी एकदा डुबुक तो गेली असेल ती दाकार कडक रे मामूनी मग आत्रा टाकलेली नाही कोंबडीची येते ना आता उलट इथं टाकून ठेवली नाही लकी आजा ना भाई
माझे गंचो त्याही चांगला म्हणा त्याला बोलतो काय आली आली लाईट या तळलेलं घाण घे तालाला मारायची चायनावाला कसं ब्रश मारतात तसं ब्रश बनवलं बेकार आहे. इकडे काय सगळा चालतंय या कवली फ्राय लॉकडाऊन मध्ये लय खाले रे. स्वस्त कोंबड्या रोजचाच प्रॉब्लेम होता. लोक सांगतात कोंबड्या मारता इकडे कोंबड्या खाऊन माझ्या केली अरे मसाला काय काय लावला तो काय मसाला काय काय लावला काय टाकलं तिखट हळद मीठ आणि तंदुरी मसाला. तंदुरी मसाला ठीक आहे आपल्याला आगीला लाकरा बघ राजा लाकरा लाव जरशी अरे मामू ते ॲपी पी लोकांना वाटायला आला होतं हॅपी नाही हो तेल आहे तेल आहे काय. गोळा तेल आहे मला ॲपी आहे घेऊ. हॅपी नाही तुझ्या बाटल्या